नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांच्या जे खोडवा प्लॉट आहे ऊसाचा त्याच्यावरती आलो होतो. तुम्ही बघू शकता त्यांचा ऊस कशा प्रकारे पिवळा पडलेला आहे. त्यांचा प्रश्न होता की ते विचारून घेऊ आपण त्यांचा काय प्रश्न आहे तो. आता ती आमच्या जे शेती आहे तिथं पिवळा आणि पांढरं अशा कलरचा ऊस उगतो. हो. तर त्याच्यासाठी उपाय म्हणून काय आहे? तुमच्या ऊसा जी जमीन आहे त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण, चुनखड प्रमाण आहे त्याच्यात. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, फेरस या अन्नद्रव्याचा वापर केला पाहिजे. हा. जर आपण स्प्रे घेतला तर यामधून चिलेटेड फेरसचा वापर केला पाहिजे. आणि जर आपण खतासोबत देणार असेल तर त्यासाठी आपण फेरस सल्फेटचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आज तुम्ही बेसल डोस टाकणार याला. हा. बेसल डोस टाकताना काय काळजी घ्यायची, टाकताना याच्यावरती टाका. तुम्ही आता बघला फळड्या, हा. जी मुळे असते ती याला साईडला. जास्त प्रमाणात नसते, हा. जी इथं कमी अंतरावरती असते. टाकताना यासोबत टाकायचं. आणि तुम्ही फेरस आणि झिंक सल्फेट जेव्हा देणार, शक्यतो आपण फॉस्फरस युक्त खतासोबत टाकलं नाही पाहिजे. तुम्ही जर याचा फॉस्फरस युक्त खतासोबत वापर केला तर फॉस्फरस काय काम करतं की त्याचा कुठल्याही प्रकारे आपल्या पिकाला अपटेक होऊन देत नाही, जाळण्याचं काम करतं त्याला. तिथं तिचे हार्ड कंपाऊंड बनतं. त्यामुळे आपण वापरत असताना सेपरेटली वापरलं पाहिजे. ही काळजी घेतली तर ते तुमचं ऊस आहे का लगेच कव्हर होऊन जाईल. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.